रस का पान करो, अनुभव रस का पान करो, शांत रहो, शांत रहो, सहज सदा ही शांत रहो। हो न बघता म्हणायचंय। तेरे से सब भिन्न हो, देह भिन्न है, कर्म भिन्न है, उदय आदि भी भिन्न हो, अधीन है तेरे कोई, सब परिणमित हो। सांगा पहिला याचा अर्थ सांगा संदेश भैया। नहीं अशांति का अर्थ सांगा। नहीं अशांति का कुछ का पाहिलं तर अशांतीचं बाहेर काही कारण नाही। मूर्ख होतो। ते सगळे तुझ्यापासून भिन्न आहे, त्यामुळे त्यांचं लक्ष करू नकोस। कोण पर म्हणजे अचिंत्य, पर काय परलक्ष करे रे क्यों परलक्ष करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो। पर म्हणजे कोण, कोण पर म्हणजे शरीर, पर म्हणजे परद्रव्य, पर म्हणजे पर आपले सगळे मित्र, घरवाले, सगळं जे काही सामग्री, सगळं पर। मग कोणाचं लक्ष केल्यावर सुख मिळणार, तर पराचं लक्ष केल्यावर मिळणार नाही, अशांतीच आहे। दुसऱ्याचं सांगा शैलेश भैया। देह भिन्न है, कर्म भिन्न है, शरीर भिन्न आहे, कर्म भिन्न आहे, उदय आदी भी भिन्न आहे। त्याच्याबरोबर येणारे उदय पण भिन्न आहे। नाही आधीन है तेरे कोई, तुझ्या आधीन म्हणजे तुझ्यावर अवलंबून कोणी नाही। सब स्वाधीन परिणमित आहे, आणि जे काय आहे ते स्वाधीन स्वाधीन परिणमित होतात। प्रत्येक द्रव्य त्याचं परिणमन त्याच्या अधीन आहे, पराच्या अधीन नाही। माझे जे काही लागलं हाताला पायाला अचिंत्य, ते कोणामुळं बरं होणार? डॉक्टरमुळं, औषधामुळं, कशामुळं बरं होणार? नाही की, म्हणूनच सांगायचं त्याच्यामुळं झालं नाहीये ते ऍक्च्युली। मग तेच म्हटलं की ह्याला म्हणायचं उदीरणा। जेव्हा तो पडला ना त्यावेळेस ते कर्मांची उदीरणा झाली होती, म्हणून तसा उदय आला। उदय इन द सेन्स जास्त कर्म एका वेळी उदय आलेले तर संकट दिसतंय। मग ते उदीरणेमध्ये थांबा की उदीरणेमध्ये तीव्रता असती, आणि ती किती वेळ असणार? थोडा वेळ असती। नंतर ते पुन्हा उदीरणा झालेले कर्म संपले की मंद झाला उदय, त्यामुळे ते बरं वाटणार आहे तुम्हाला। तुम्ही काय नाही केलं तरी बरं वाटणार आहे, असं आहे। हा निमित्त रूपाने बाहेर सगळं कराल तुम्ही, परत काहीतरी ते सामग्री मिळाली तुम्हाला, त्याच्याने कदाचित कुठल्या औषधं अशी असतात की ज्याच्या निमित्तात त्रास पण होतो, उलट काहीतरी रिॲक्शन्स येतात। जसं आमच्या पप्पांना पेनिसिलिनचं ॲलर्जी आहे, डेरिव्हिटीस त्याचे, तर त्यामुळं त्यांना काहीतरी दात दुखत होतं एक दिवस, आणि ते होता शनिवार, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवायचं म्हटलं तर रात्रीतनं दात दुखायला लागला, आणि रविवार बंद होते सगळे दवाखाने। तर गेलेच स्वतः मेडिकलमध्ये, कुठलं शोधून एक उघडं होतं, तिथनं जाऊन पेन किलर घेऊन आलेत। ते घेऊन आलेत आणि मला दाखवलं बरं का। मी म्हटले ते चालणार नाही तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह आहे ते पेनिसिलिनचं। म्हणले तुला नाही समजत। घेतलं, अजून मी फर्स्ट सेकंड इयर असेल, अजून शिकत होते तेव्हा, पण म्हटलं बहुतेक तुम्हाला चालायचं नाही, घेऊ नका हे।
पण ते त्रास त्यांना सहन होत नव्हतं, त्यांनी घेतलं आणि रात्री जे झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण अंग लालबुंद झालं त्यांचं. ते रिॲक्शन येते त्याची. त्यामुळं झालं की मग ते पूर्ण दिवस त्यांचा गेला त्याच्यामध्ये झोपूनच. रविवार होता आणि तिसऱ्या दिवशी जाऊन डॉक्टरला दाखवल्यावर म्हणलं कशाला घेतला तुम्ही. हा म्हणजे मला म्हणायचं औषधाने बरं होतं असंच नाहीये, तर औषधाने रिॲक्शन्स पण येतात. मग तेच ना, म्हणून सांगितलं ते एक निमित्त म्हणा फक्त. कावळा बसायला फांदी तुटायला म्हणतात ना, गाठ पडली त्या टाईप मध्ये आहे निमित्त रूपाने त्याचं. म्हणजे म्हटलं ना, म्हणून तर तिथं तो क्षयक्षम आहे शेवटी. त्या रूपाने क्षयक्षम बंद होणार होता, त्याला ते निमित्त बाहेरून मिळालं. नाहीतर एखाद्यावर त्या ड्रग्सचं पण इफेक्ट होत नाही, माहिती आहे. म्हणजे जर ते कुठले कुठले असे ड्रग्ज असतात ज्यांचं कशावर तर डिपेंड आहे की त्यांना जर ते ऑक्सिजन म्हणा किंवा BP म्हणा जर त्यांचं नॉर्मल नसेल तर त्यांना ते अफेक्ट करत नाही असं आहे. आपली पण सहनशीलता कमी पडते. कशासाठी? रोग झाला तर, त्रास व्हायला लागला तर थांबणार ते 6 तासांनी थांबणार, पण गोळी घेतली की इफेक्ट सगळं होतो. ते फक्त वेदना थांबतात. म्हणूनच की एक निमित्त म्हणलं त्याला, पण ऍक्च्युली ते पुण्य आहे का पाप आहे सांगा मला. म्हणजे तुला लागलं अचिंत्य, पापाचं उदय का पुण्याचं उदय? पापाचं उदय. तू औषध घेतलं, पुण्याचं काम केलं का पापाचं? काय मग ते काय आहेत औषधं? म्हणजे तुमचे शुद्ध मेडिसिन्स आहेत का? म्हणजे ते पण पाप केलं उलट. मग तिथे त्यांनी सांगितलं उलट तुम्ही त्या समयाला प्रतिक्रमण करा, पश्चाताप करा, क्षमावली करा. ह्याच्या निमित्तात कर्मांचं संक्रमण होतं. कदाचित तिथं पण निर्जरा होती कर्मांची आणि ते इफेक्ट देणार त्याच्यामध्ये तुम्हाला सहकारी वाटते बाहेरच्या गोळ्या औषध आणि मग ते कार्य झालेलं दिसतंय असं. मग सगळ्याचं अनेक सहकारी कारण असतात एका कार्यामध्ये, त्यामुळं आहे त्याचा रोल एवढं समजून घ्या. पण त्याच्यामुळं झालं असं म्हटलं तर काय म्हणायचं? नाही आभास. काय म्हणायचं? कोणाच्यामुळं कोणाचं कार्य होत नसतं. डॉक्टरमुळं मी बरं झालो नाही. कोणामुळं बरं झालो? माझी इनर शक्ती आहे ना, ती काढा बाहेर तर त्याच्यानी बरा होणार. बाकीचे सगळे कर्म तर काय मला त्रास देऊ शकत नाही. चला, सब स्वाधीन परिणमित हो. त्या शरीराचं सुद्धा परिणमन त्याच्या अधीन आहे. पुढं म्हणती अनेरी, पर नहीं तुझसे कहता कुछ भी, सुख दुख का कारण नहीं हो, करके मूढ़ कल्पना मिथ्या, तू ही व्यर्थ आकुलित हो. म्हणा तेजू भाभी अर्थ सांगा. पर नहीं तुझसे कहता कुछ भी, म्हणजे दुसरे तुला काही सांगत नाहीये, काय म्हणणारे नाहीयेत असं. तुम्ही म्हणताय ना मला तो असं बोलला तसं बोलला, कोई तुझे से कुछ नहीं कह सकता असं म्हणायचंय. आणि ते सुखदुःखाचं कारण पण नाहीये. ते हे आपल्याच विपरीत मिथ्या कल्पना आहेत. आपणच वेगवेगळ्या कल्पना रंगून त्याच्यामुळे मी सुखी झालो, त्याच्यामुळे दुःखी झालो असं म्हणून आकुलित होतो. व्यर्थ, तूही व्यर्थ आकुलित हो. म्हणजे अशी मूढ कल्पना करून तूच हे जीवा काय करतोयस, विनाकारण आकुलित होतोय. काय सांगायचं याच्यातून?
पर नहीं तुझसे कहता कुछ भी. कोणी आपली निंदा केलं, कोणी आपली प्रशंसा केलं, कोणी चांगलं म्हणलं, वाईट म्हणलं, लगेच आपल्याला किती त्रास होतो. त्याच्या निमित्तात कधी सुख होतं, कधी दुःख होतं. अनेरी, तुला कोणीतरी म्हटलं तू खूप हुशार आहे, तुला काय वाटतंय? येस आय एम. कसं हो ना. आणि तेच म्हणलं काय कळत नाही अनेरीला, अशीच वागते ती, असं म्हणलं तर कोण आहे तू, मला कशाला बोलायली, तू जा, असं आपण म्हणतो का नाही? काय म्हणतो? म्हणजे ते वाईट आणि जे आपल्याला छान म्हणते ते चांगले, असं नाही आहे हे सांगायला लागले. पर तुला काहीही म्हणू दे, त्याच्याने तुझं सुख नाही दुःख नाही. तर तिथं आपण असे विनाकारणचे व्यर्थ विचार करतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो, आकुलित करून घेतो. मग हे आपलं कर्तव्य नाही आहे. काय म्हणले? एक्सप्लेन. पर नहीं तुझसे कहता कुछ भी. काय इन्सिडन्स झालेलं सांगा एखादं तुमच्याबरोबर. असं कधी झालं, कोणी तुमची निंदा केली किंवा प्रशंसा केली अचिंत्य, तर तुम्हाला ते छान वाटलं किंवा नको वाटलं, कधी झालं असं? नाही नाही तसं नाही. काहीतरी मी केलं आणि त्याच्यामध्ये कोणीतरी माझी प्रशंसा केली, हां, असं कधी वाटलं का नाही अचिंत्य? काल मी छान म्हणले तुला, हां, आणि तुला काय वाटलं नाही होय? तुला काय तुझे सगळे सर्टिफिकेट्स बघितल्यावर काय म्हणले? काय आठवतं का? विसरला सगळं? मग छान म्हणल्यावर तर लक्षात ठेवा, जागी जाऊ देत. म्हणजे छान म्हणल्यावर आपल्याला आनंद वाटला तरी चुकलं, आणि कोणी वाईट म्हणल्यावर तिथे आपल्याला दुःख झालं तरी चुकलं. मग असं कोण म्हणलंय का आपल्याला कधी? कधी निंदा केली, कधी प्रशंसा केली, असं कधी झालंय का शैलेश भैया, दादा? कोणी कार्यक्रमाला आपल्याला बोलवलं नाही, बोलवलं तर आपल्याशी बोलले नाही, असं काहीतरी होतं रिलेटिव्समध्ये. मग त्याच्यामध्ये हां विचारच करत नाही होय, जाता का नाही कार्यक्रमाला? म्हणजे जरी गेलं आणि असं काय झालं तर ते आपल्याला दुःख देणार आहेत, आपण तसले विचार केले तर. म्हणून काय झालं, एकदा एक साधू होते काय अनेरी, आणि ते साधू एका गावावरून दुसऱ्या गावाला चालले होते. आणि काय झालं, त्या गावामध्ये त्यांच्याबरोबर चेले होते, त्यांचे काय म्हणायचं शिष्य होते. आणि त्या गावात गेल्यावर तिथल्या लोकांनी काय केलं, त्यांचं खूप स्वागत केलं, त्यांचा आदर सत्कार केला, फंक्शन केलं. आणि मग चांगले चांगले शब्द, त्यांचे चांगले चांगले वस्तू वगैरे त्यांनी गिफ्ट केले. त्यावेळेस काय झालं, साधू म्हणाले की आम्हाला हे काय नको. त्यांनी जे काय गिफ्ट देत होते ना, तर त्यावेळेस ते म्हणाले आम्हाला काय नको हे. आणि मग निघाले, पुढच्या गावाला गेले. तर ते चेले सोबत होते, ते म्हणले का नाही घेतलं तुम्ही, एवढं चांगलं त्यांनी देत होते तर. मग त्यावेळेस साधू गप्प राहिले, त्यांनी काय बोलले नाहीत. पुढच्या गावात गेल्यावर त्या लोकांना हे साधू नको होते, म्हणजे त्यांची निंदा केली. इथं का आला, कसले तुम्ही, कशाला असलं ढोंग करता, तुम्ही काय तपस्वी नाही आहे, असं काय तर बोलून त्यांची निंदा केली. त्यांना फार अपशब्द बोलले, शिव्या दिल्या. तरी पण साधू कसे होते हो, न्यूट्रल. त्यांच्या चेहऱ्यावर असा भाव नव्हता की आपल्याला हे किती वाईट बोलतायत. आणि त्यामुळं मग आता परत चेला काय विचारतो तो, म्हणला किती ते वाईट बोलतायत, तुम्ही त्यांना काहीच आन्सर देईना, तुम्ही त्यांना गप्प करा, ते असं का म्हणतायत, असं शिष्य म्हणतो गुरुला. मग गुरु काय म्हणतात, म्हणले एखाद्याने जर एखादी वस्तू तुम्हाला दिली आणि तुम्ही ती नाही घेतली, तर ती कोणाकडे राहिली? काय, तुम्हाला गिफ्ट दिलं, हां, तुम्हाला गिफ्ट दिलं आणि मी ते नाही घेतलं, तर कोणाकडे राहिलं? मग अनेरी खुश. कसं, म्हणजे तुला द्यायचं होतं कोणाला तरी आणि त्यांनी घेतलं नाही समजा, तर ते तुझ्याकडेच राहिलं ना. तर त्यांना असं सांगायचं होतं की त्यांनी जे काय चांगले शब्द दिले ते पण मी नाही घेतले, आणि दुसऱ्याने जे वाईट शब्द दिले ते पण नाही घेतले मी, म्हणजे कोणाकडे राहिले? त्यांच्याकडेच राहिले. म्हणून मी अशांत नाही आहे, म्हणून मी कसं आहे, शांत आहे. म्हणून मला कोणी पर काहीही म्हणू दे, त्याच्यामध्ये माझं सुख नाही किंवा दुःख नाही. मी तर त्या सगळ्यापासून भिन्न आहे. पण मी काय करतोय, विनाकारण अशी मूढ कल्पना, म्हणजे मूर्ख कल्पना करून मिथ्यात्वाला बोलवतो, मिथ्यात्वाला धरून बसतो आणि व्यर्थ आकुलित होतो. तर त्या समयसारमध्ये त्यांनी अशा गाथा घेतल्यात. काय करायचं
की कोणी निंदा केली आणि प्रशंसा केली तर काय विचार करायचं सुजाता काकी? काय विचार करायचं? तर त्यांनी त्यात काय सांगितलं, जे काही निंदेचे वचन आहेत किंवा स्तुतीचे वचन आहेत ते तुला असं म्हणत नाहीत की तू माझं ऐक, तू मला ऐक, पण त्याला ऐकून तू काय करतो, रुष्ट होतो किंवा तुष्ट होतो. का? मला म्हणले हा विचार करून. काय म्हणले भाभीजी? काय म्हणले भैया सांगा? कोणी काही वचन बोलले मला तर ते वचन तुम्हाला दुःखी करत नाहीत, मग तुम्ही दुःखी का होता? त्याचं कारण सांगितलं त्याच्यामध्ये की ते वचन ऐकून मी त्याच्यामध्ये रुष्ट किंवा तुष्ट होतो का, त्यांनी मला म्हणले हा विचार करून. म्हणजे कोण तुम्हाला त्रास दिलं? तुम्ही दुःखी होण्याचं कारण कोण? माझेच विचार, ते शब्द नाही आहेत. मग त्या शब्दावर आरोप आला की त्यांनी असं बोलले म्हणून मी तिथं रुष्ट झालो किंवा मला दुःख झालं. पण ते वचन बाहेरचे तुम्हाला दुःखी करण्यामध्ये असमर्थ असतात, म्हणून तुम्ही स्वतःला सुखी करू शकता. ते वचन ऐकू नका, ऐकलं तर स्वतःला परिणमित करू नका, परिणमन झालं तरी रिॲक्ट करू नका. बघा ना, शांती मिळते आपल्याला, पण आपण लगेच इथं रिॲक्ट पण करायला जातो. तशा रूपाने एकतर नर्वस होणार, नाहीतर काहीतरी अपशब्द बोलणार. म्हणजे हे सगळं मिथ्या कल्पना आहेत आणि त्याच्यामुळे तू व्यर्थ आकुलित होतो. 4 पुरुषार्थ काय सांगितले सांगा आता मी दादा? 4 पुरुषार्थ सांगितले, ऐकला? त्यांनी होते ऑनलाईन माझ्यासमोर. सांगा भैया. आत्ता नव्हतं तुम्हीच सांगायचं. 4 पुरुषार्थ कुठले असं विचारते, सांग चिंध्य. मग असं करत बसल्यावर आपल्याला समजणार का? म्हणून यायचं असतं. धर्म म्हणानेरी, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. सांगा कुठले कुठले? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. सांग. अर्थ, काम, हां सांगा चिंत्य. हां, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी? सांगा काय सांगितलं होतं? 4 पुरुषार्थ म्हणजे काय? म्हणजे काय सांगा आम्हाला, प्रवचन मी करते. धर्म पुरुषार्थ म्हणजे धर्म पुरुषार्थ म्हणजे शुभभाव करण्याचे. हां, लिहा भैया, तुम्ही लिहा. तुम्ही तिथं पण वही आणि ना लिहा म्हणलं तर लिहित नाही आहे, कसं लक्षात राहणार? दे वही त्यांना. काय म्हणले? धर्म पुरुषार्थ म्हणजे भाभीजी मला शुभभाव सुद्धा करायचे भाव न हो असा पुरुषार्थ. हां, शुभभाव करायचा पुरुषार्थ तर प्रत्येक जीव करतोय. काय त्याच्यामध्ये विशेष केलं तुम्ही? म्हणून सांगितलं जिन धर्म सांगतोय की तुम्हाला शुभभाव सुद्धा व्हायला नको, शुद्धाकडेच जायचंय तुम्हाला. शुभभाव म्हणजे विकल्पात आला परत, म्हणून तो काय पुरुषार्थ नाही आहे. पुरुषार्थ म्हणजे तुम्हाला प्रयत्नपूर्वक काय करायचंय तर शुद्धोपयोग करायचंय. म्हणून शुभभाव सुद्धा करायचे भाव न हो हा पुरुषार्थ. हे अध्यात्म रूपाने 4 पुरुषार्थ सांगितले. पुढं लिहिलं का भैया? धर्म पुरुषार्थ म्हणजे शुभ शुभ काय काय शुद्ध तर होत नाही ना म्हणतोय आपण. पुरुषार्थ सांगायचे तुम्हाला काय करायचे प्रयत्न. शुद्ध भाव करण्याचा पुरुषार्थ करायचा. बरोबर. हां, मग त्याचा अर्थ तोच आहे. तुम्ही धर्म पुरुषार्थ म्हणजे आगमामध्ये काय सांगता, ह्या सगळ्या षटक्रिया करण्याचे पुरुषार्थ. म्हणजेच शुभभावाचा पुरुषार्थ म्हणजे तुम्ही धर्म पुरुषार्थ म्हणता. तर अध्यात्म सांगते की त्या क्रिया करायचं सुद्धा जिथं थांबलं तो खरा पुरुषार्थ. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला जाणताय तर त्यावेळेस तिथे शुभभाव सुद्धा थांबले. मग हा पुरुषार्थ मी आजपर्यंत केला नाही आहे, म्हणून तुम्हाला हा पुरुषार्थ करायचा आहे. ह्याला म्हणलं धर्म पुरुषार्थ. दुसरं
म्हणजे काय सांगा भैया? अर्थ पुरुषार्थ. ए दाखवू नको, काढ. सांग काय? धन सुद्धा कमवण्याचे भाव न हो हा पुरुषार्थ म्हणजे अर्थ पुरुषार्थ. धन कमवण्याचा पुरुषार्थ तर सगळे करतायत, त्याला तर पुरुषार्थ म्हणणं चुकीचं आहे ॲक्च्युली. मग मला काय करायचं आहे त्याच्या विरुद्ध? अजून धन कमवण्याचे भाव सुद्धा न हो म्हणजे शुद्धाकडे जायचं आहे थोडक्यात. सगळेच अर्थ तोच घ्यायचा आहे. न होणे म्हणजे अशुभ मध्ये जाणं असं नाही, शुद्ध मध्ये जाण्यासाठी ते घेतलेलं आहे. बरोबर. पुढं काम पुरुषार्थ म्हणजे पॉझिटिव्हच सांगायचंय तुम्हाला ॲक्च्युली, पण ते आगमाच्या भाषेला तोडून सांगायचं. आगमाने असं सांगितलं तर आगम तुम्हाला आत्म्यापर्यंत नेत नाही, आगम वस्तुव्यवस्था दाखवते असं आहे. मग त्यातून अध्यात्म दाखवायचंय म्हणून पुढं सांगितलं जाऊ. पुढं काम पुरुषार्थ म्हणजे भोगण्याचे भाव न होणं. भोगण्याची इच्छा म्हणजे काम पुरुषार्थ. भाभीजी काय म्हणले? काम पुरुषार्थ म्हणजे काय? पाची इंद्रियांचे भोग भोगण्याची काम म्हणजे इच्छा. त्याला म्हणलं थांबा, ते काम पुरुषार्थ झाला. ते भाव न होणे हा काम पुरुषार्थ वास्तविक. म्हणजे आजपर्यंत मी त्या पाच इंद्रियांना भोगण्याचेच भाव केलेत, मग त्याच्या विरुद्ध परिणाम, त्याच्या विरुद्ध पुरुषार्थ, ह्याला खरा पुरुषार्थ म्हणायचं. लिहिलात काय लिहिला सांगा? हां. पुढं मोक्ष पुरुषार्थ म्हणजे काय? अतिंद्रिय आनंदामध्ये वा वा, मोक्ष मिळाला का? इथंच राहणार आहे तुमच्या संदेश बिल्डिंग मध्येच. कुठे लावायचं तिथे लावा, बघा कुठं जातात. कुठला पुरुषार्थ होणार आहे बघा. मग तो 5वा पुरुषार्थ संसार पुरुषार्थ म्हणायचं त्याला. मोक्ष पुरुषार्थ म्हणजे काय? नित्य आनंदामध्ये, अतिंद्रिय सुखामध्ये, स्वभावामध्ये लीन राहण्याचा पुरुषार्थ, त्याला म्हणलं मोक्ष पुरुषार्थ. कुठले 4 सांगा चिंत्य? मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. कुठले? अर्थ. मी सगळे सांगितलं, राहिलं काय? हां 4. तर हे 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. ती मोक्षला जाणार म्हणून मोक्ष लक्षात राहिलं, हो ना? काय कशासाठी सांगितलं हे? कशासाठी सांगितलं? म्हणा एकदा. पर नहीं तुझसे कहता कुछ भी, सुख दुख का कारण नहीं हो. अचिंत्य परत म्हणता तू एकटा, सगळ्यांचं झालं म्हणून म्हण. पर नहीं तुझसे म्हणजे मला पर कोणीही काही म्हणू शकत नाही. मी विनाकारण कोणी मला म्हणलं म्हणून सुखी दुःखी होतो. समजा एखाद्या वेळेस असं होतंय की कुठल्या तरी फंक्शनमध्ये कोणीतरी दोघांनी तुमच्याबद्दल काहीतरी बोलले, पण तुम्ही तेव्हा तिथे गेला नव्हता, तुम्हाला ते माहीत नाही आहे. काय अचिंत्य, कोणीतरी 2 फ्रेंड्स तुझ्याबद्दल काहीतरी बोलले, तू काल शाळेला गेला नव्हता, आणि मग आज गेल्यावर तुला कळलं काय? आज तुला काहीच माहीत नव्हतं, तोपर्यंत तू नॉर्मली बिहेव केला त्यांच्याबरोबर. आणि समजा कोणीतरी येऊन सांगितलं की ते 2 मुलं तुला काहीतरी बोलत होते, तू काय विचार करणार आता? हां
नाही आता ते वाईट झाले ना आपल्या नजरेमध्ये, त्यांनी माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलले, मग मी काय करणार, काय करते अनेरी, त्यांच्याशी मौन घेणार, त्यांच्याशी वैर घेणार, त्यांना काहीतरी अपशब्द बोलणार. हे सगळं काय झालं, मला जोपर्यंत माहीत नव्हतं तेव्हा पण त्यांनी म्हणलं होतंच, आणि आता मला माहिती झालं तरी त्यांनी म्हणलेलंच आहे. फक्त रिॲक्शन कशी होती माझी, निर्विकल्प होतो, समता भाव होता, तिथं शांती होती. आणि आता जेव्हा कळालं की त्यांनी मला असं म्हणले, त्यावेळेस काय झाले, भाव म्हणजे त्यांच्याविषयी वैर भावना जागृत झाली. म्हणून तिथं म्हणताय तुम्हाला माहित नाही आहे ना, कोणाचं काही विचारायलाच जायचं नाही. म्हणजे स्त्रियांमध्ये तर हे फार पाळायचं. 2 स्त्रिया भेटल्यावर आपण विकथा जास्त करतो ना, तर बाहेरचं कोणी येऊन तुम्हाला सांगणार, म्हणजे तुम्ही आयतन होता माहिती का, काय त्यांना बडबड करायची होती, सांगायचं होतं त्यांचं काहीतरी, स्फोट करायचा होता, आणि कोण मिळत नव्हतं म्हटलं तुम्हाला येऊन सांगितलं. एकदा तुम्ही ऐकलं ना, समजून घ्या तुम्हाला आयुष्यभर ऐकवणार ते. म्हणजे तुम्ही काय झाला हो, आयतन झाला त्यांच्यासाठी, त्यांच्या विभावाचं. म्हणून एकदा पहिल्यांदा रोका. मग एक स्टोरी काय आली होती पेपरमध्ये की आनरी की एक कोणी एक मनुष्य होता आणि तो गेला गुरूंकडं आणि त्यांना म्हणाला मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे कोणाबद्दल तरी. मग गुरूंना कळालं त्याची प्रवृत्ती अशी आहे की तो विकथा करतो, कोणाचं तरी काहीतरी निंदात्मक बोलतो म्हणून. मग गुरूंनी त्याला विचारलं, थांब तुला काय सांगायचं आहे ना, त्याच्या आधी माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं दे दादा. काय तुला ज्याच्याबद्दल पण जे काय सांगायचं आहे ना, त्याच्या आधी मला 3 उत्तरं दे म्हणून सांगितलं. मग काय म्हणून विचारलं त्यांनी, सांगितलं गुरूंनी की पहिलं विचारला प्रश्न, तू जे काय सांगणार आहेस ते सत्य आहे का असत्य आहे. कसं आहे हो, तुम्ही समजा कोणाची तरी निंदा करणार आहे आणि जाऊन त्या गुरूंसमोर सांगणार आहे, सत्य आहे का असत्य आहे, त्याने असं केलं तसं केलं, हे सत्य आहे का असत्य आहे. मग तो म्हणला माहीत नाही. दुसरा प्रश्न विचारला, तू जे सांगणार आहे ते माझ्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे. म्हणला असं काय नाही आहे. तिसरा प्रश्न विचारला, ते सांगितल्यावर कोणाचं भलं होणार आहे. म्हणजे ते ज्याचं बद्दल सांगणार आहे त्याचं भलं होणार आहे, तुझं भलं होणार आहे का माझं भलं होणार आहे. ते म्हणलं नाही असं काय. म्हणला अशी गोष्ट मला काहीही ऐकायची नाही, जी न सत्य आहे, न तुझ्या फायद्याची आहे, न ती सुखाला कारण आहे. मला असली गोष्ट ऐकायचीच नाही आहे. त्या दिवसानंतर तो मनुष्य कोणाची निंदा घेऊन त्यांच्याजवळ गेला नाही. म्हणजे एकदा ऐकणार ना तुम्ही, तर एकतर आपल्यावर संस्कार झाले, आपण पण तशी निंदात्मक शब्द बोलणार, कोणाची तरी अपशब्द दुसऱ्याला तिसऱ्याला सांगणार. सांगा तुम्ही, म्हणजे सांगायचंच नाही का मग, असं विचारला प्रश्न. तुमच्यामध्ये सुधार व्हावा या भावनेने मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही असं करू नका, असं करा. ती निंदा नाही आहे का बरं, म्हणजे तुम्ही असंच करता असं मी जरी म्हणले तरी पण माझे वचन वेगळे, आणि समजा एखादा वैरी आणि त्यांनी तुम्हाला असं म्हणलं त्याचे वचन पण तेच आहेत, त्यात फरक का. कल्पना आपली तो आपलं वैरी आहे, मग तो सांगणार ते आपल्या वाईटच अजून किंवा मी त्याचं काय बोलतो वैरी नाही. अजून माझे वचन आणि त्याचे वचन का डिफरंट का, एकच वचन आहेत पण तरी सुद्धा सांगण्याची भाषा. काय भाव आहे मागं, काय भाव आहे तेच पाहिजे मला. काय भाव आहे, त्यांचा भाव काय, माझा भाव काय. समता. जोपर्यंत तुमच्या परिणामात समता ठेवून तुम्ही दुसऱ्याला समजावून सांगू शकता ना, तोपर्यंत सांगा. तुम्ही मी 4 वेळा सांगितल्यावर पण तुम्ही नाही बदलला आणि मग मी परत सांगते तर माझे कशाय व्हायला लागले ना, मला अधिकार नाही आहे तुम्हाला सांगायचा. आता किती वेळा सांगते त्यांनी बदलतच नाही. काय झालं, म्हणजे ज्याला, म्हणजे आतापर्यंत माझी दृष्टी होती की तुमच्यात सुधारणा व्हावी म्हणून मी सांगते, पण आता तुम्ही बदलत नाही आणि मी तसंच सांगत राहिले तर माझे भाव काय व्हायला लागले, हे असेच आहेत, ह्यांनी बदलत नाही, ह्यांनी असंच करतात. म्हणजे मी फुकट काय केलं, तुम्हाला चांगलं बनवण्याच्या नादात मी स्वतःला वाईट बनवलं. म्हणून सांगतायत की कोणाबद्दल काही सांगायला चाललाय तर आपले परिणाम स्थिर आहेत तोपर्यंत सांगा, समता ठेवून सांगा, त्यांचा उद्धार व्हावा या दृष्टीने सांगा. त्याच्या पलीकडं कुठल्या गोष्टीची कसली चर्चा आपल्याला करायची नाही राहत. समताना नाही सांगायला जायचं.
ऐकायला पण जायचं नाही अशा गोष्टी. मग कोणाची पराची निंदा आपल्या समोर जर कोणी करत असेल तर. म्हणून सांगितलं प्रश्न काय विचारायचे? फायदा कोणाचा फायदा तोटा खरं आहे की खोटं आहे. खरं का खोटं? दुकानात आला सगळ्याला विचारणार आणि काय होतं तिसरं? तिसरं त्याच्यानी कोणाचं भलं आहे? भलं. कोणाचं फायदा आणि भलं एकच नाही नाही, ते सत्य आहे का असत्य आहे? हा, correct. दुसरं फायदा तोटा हा. कुणाचे फायदा आहे आणि तिसरं काय होतं? त्याच्यामुळे कुणाचं चांगलं होणार आहे, त्या व्यक्तीचं, तुझं का माझं असं काहीतरी 3 क्वेश्चन होते. आता समजून घ्या काय. तुम्ही अजून काढायचे तर अजून 3 काढा. ते 3 व्यवस्थित होते. म्हणजे दुसरा प्रश्न असं होतं की ते पेपर काढून वाचून सांगते तुम्हाला मी. नाहीये. म्हणजे असं एक शेवटी आपण आपल्याला स्थिर करायचं आहे ना, तर त्याच्यातून मार्ग आपण काढायला पाहिजे. कोणी आपल्याला असं काही सांगायला नको. कोणी सांगत नाही ते तुम्ही ऐकता म्हणजे आपल्याला कोणी सांगायला आलं तर आपण ऐकायचं नाही, एवढी काळजी घ्या. आणि ऐकायला जर लागलंच तर हे 3 प्रश्न पहिल्यांदा विचारा, तर तो जीव तुमच्याकडे कधी परत ढुंकून बघणार नाही. पण संस्कार केले आपण, स्वतःवर संस्कार केले. हे त्यांनी जे सांगितले ना ते कळत नकळत तुमच्यावर संस्कार झाले. म्हणून असे अपशब्द तर काय ऐकून घ्यायचे आपण. मी एखाद्याबद्दल शिवी नाही 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 नाही, त्याच्या निमित्तात झालं काय, ऐका की, त्याच्या निमित्तात झालं काय, तुम्ही स्थिर झाला पण माझी प्रवृत्ती बदलली नाही. मी परत येऊन तुम्हाला तेच सांगणार, तुम्ही परत स्थिर राहणार. दगड असतंय ना, थेंब 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 पडून सुद्धा ते त्याला होल पडतंच, छिद्र पडतं. म्हणजे असं ऐकून ऐकून किती वेळ स्थिर राहणार तुम्ही. ते शब्द तुमच्यावर संस्कारित झाले ना, कळत नकळत आपल्या तोंडातनं पण ते शब्द बाहेर पडतात. मग म्हणून असल्याला आपला एकतर आपल्याला ऐकायचं नाही आहे आणि त्याची ते खोड तोडायची आहे. तो येऊन असं आपल्याला सांगायला नको ह्याच्यासाठी. म्हणून तिथं कुठल्या तरी रीतीने आपल्याला चांगल्या मार्गात राहायचं आहे आणि त्यांना पण चांगल्या मार्गात ठेवायचं आहे, तर हे संस्कार करणं आवश्यक आहे. म्हणा पहिल्यांदा हे म्हणा आणि मग आता नंतर डोळे बंद करून सगळे म्हणा. कुठं हां मग काय न बघता म्हणा, हे जमतंय म्हणा. पर नहीं तुझसे कहता कुछ भी, सुख दुख का कारण नहीं हो, करके मूढ़ कल्पना मिथ्या, तू ही व्यर्थ आकुलित हो. कुठून आलं? आता म्हणा पहिल्यापासून. काय आकुलता कोणाच्यामुळं होते, बाहेर कोणामुळंही होण्याचं कारण नाही. आकुलता मी स्वतःला आकुलित करतो, अन्यथा जगात कोणीही मला आकुलित करू शकत नाही. सगळ्या पुराण पुरुषांमध्ये, सतींमध्ये वगैरे सगळे आकुलतेचे प्रसंग होते ना बाहेर, पण तरीसुद्धा ते स्थिर राहू शकले. तर मी इथं का नाही स्थिर राहू शकत? श्रेणिकाला त्याचा मुलगा येतोय तर सोडवायला येत होता, पण काय केलं, स्वतःला आकुलित केलं त्यांनी. त्याच्यामुळं घात झाला स्वतःचाच त्याचा. काय केलं होतं श्रेणिकानी? आत्महत्या केली म्हणतो ना आपण. का केली? ॲक्च्युली कुणिक होता तो, आत्तापर्यंत त्याला त्रास देत होता त्याचा मुलगा, पण आता तो आला होता, तो त्याला सोडवायला आला होता. काय सांगतं प्रसंग मागं माहीत आहे? बंदी बनवलं होतं श्रेणिकाला, श्रेणिकाच्या मुलानी बरं का, अजिंक्य.
आणि त्याला खूप यातना देत होतात. बर्फावर झोपवणार, काय त्या डिसेंबरच्या थंडीमध्ये, वरून परत वारं घालायला लावणार, सगळे अंगावरचे कपडे काढायला लावले होते. म्हणजे किती थंडीचा त्रास दिला, असा अनेक प्रकारांनी टॉर्चर करत होता तो. पण तरीसुद्धा श्रेणिक आपला मुलगा म्हटल्यावर काय विरोध करणार. आणि मग हे सगळं कळालं चेलनेला, म्हणजे त्याची आई. आणि मग ती जेवायला वाढत असते त्याला. आणि मग ती सांगती, ती गेलेली होती माहेरी ॲक्च्युली, जेव्हा श्रेणिकाला त्यांनी असा उपसर्ग केला. आणि ती आल्यावर तिला कळालं की याला सांगायचं होतं पण चांगल्या शब्दात सांगायचं होतं. त्यामुळं ती जेवायला बसला तो, त्यावेळेस त्याला वाढतीये. तर त्यावेळेस ती म्हणती की तू काय करतोयस, तुला माहिती आहे का, जेव्हा लहानपणी तू छोटा होतास, काय अनेरी, तू जेवढा होता श्रेणिक, आणि त्याच्या हाताला खरूच झालं होतं आणि त्यातनं सारखं पस वाहत होता, रक्त वाहत होतं आणि त्याला फार त्रास होत होता, वेदना सहन होत नव्हत्या, तो सारखं रडायचा. तर त्यावेळेस चेलनेनी सांगितलं, तुझं दुःख तेव्हाच कमी होत होतं जेव्हा ते तुझं बोट त्यांच्या तोंडात धरून त्याला शांत करायचे वेदना तुझ्या, त्यावेळेस तू मौन राहायचा, त्यावेळेस गप्प व्हायचास. मग असं अनेक काळपर्यंत. हां, त्यावेळेस झालं काय होतं, तो जेव्हा जेवायला बसला होता कुणिक, त्यावेळेस त्याचा छोटा मुलगा आला आणि त्यांनी त्याच्या ताटामध्ये स्पीच केली. म्हटल्यावर त्याला इतका राग आला, त्यांनी त्याला मारलं, कुणिकनी त्याच्या छोट्या मुलाला मारलं. हे बघितल्यावर दृश्य आईनी सांगितलं की तू लहान असताना तुझ्या त्या जखमेला ते तोंडात धरून चोखत बसायचे, तेव्हा तू शांत होत होतास. इतकं सहन केलं आणि त्यांच्यावर तू आज असा उपसर्ग करतोयस, किती तू वैरी आहेस त्यांचा, असं करणं तुझं बरोबर नाही. हे सांगितल्यावर त्याला पश्चाताप झाला आणि मग आत्ता मी त्यांना सोडवतो म्हणून निघाला. आणि अशा वेगात होता की हातात चावी घ्यायची विसरला, त्यांना जेलमध्ये ठेवलेलं ना. आणि मग ते पहार दिसली बाजूला, म्हणून ते पहार घेऊन उचलून चालला होता. कशासाठी, कुलूप तोडायला चालला होता. पण हे कोणाला माहिती होतं, श्रेणिकाला माहीत नव्हतं. त्यामुळे त्याला वाटलं की आता हा काहीतरी, आता वेगात येत होता एवढा, त्याला काहीतरी क्रोध आला आणि तो काहीतरी दुसरंच करणार. या विचारांनी त्यांनी आपलं डोकं मस्त काय ते भिंतीला आपटलं का आपटून घेतलं आणि त्यामध्ये त्यांचा अंत झाला. कशासाठी सांगत होतं, आकुलित करणारी बाहेरची अनेक कारणं आहेत, होती त्यांना पण तिथं, पण ते आकुलित व्हायचं का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. मग असे अनेक प्रसंग आले सतींवर, पण ते निराकुल राहिले. मग त्यासाठी ज्ञानाची शक्ती वाढवावी लागते. ती शक्ती येते ध्यानाने, म्हणून ध्यान करा. सांगा सुचत काकी, ध्यान फक्त सूत्र म्हणू नका. शरीर नाही.